नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर एक बोधकथा. विक्रमादित्याच्या दरबारात एक सेवक होता. हा सेवक रोज सकाळी नित्य राजाच्या सेवेसाठी यायचा. एकदा विक्रमादित्य त्या सेवकाकडे बघत मनात म्हणाला, हा सेवक दिवसेंदिवस कृश होत चाललाय. काय बरं कारण असेल? बहुधा याला आपण देत असलेलं वेतन कमी पडत असावं. त्याला काळजी असेल कसली तरी आणि त्यामुळे तो कृश होत असावा. या विचारानं विक्रमादित्यानं त्या सेवकाचं वेतन दुप्पट केलं. पुन्हा काही दिवस गेल्यानंतर राजा बघतोय, हा सेवक आणखीनच कृश झालेला. याला काही रोगव्यथा तर नसेल? या विचारानं राजवैद्याला पाचारण करत राजा म्हणाला, अहो राजवैद्य, जरा आमच्या या सेवकाची प्रकृती बघा बरं. काही रोगनिदान झालं तर उपचाराचा खर्च करू आम्ही. राजवैद्यानं त्या सेवकाची नाडी परीक्षा केली आणि म्हटलं, महाराज, याची तब्येत अगदी उत्तम आहे, पण फक्त काळजीनं हा कृश होतोय. पण काळजी कसली ते वैद्य कसं सांगणार ना आता? राजा विचारात पडला. मी सार्वभौम आहे, हव्या त्या सुविधा माझ्या सेवकांना मी उपलब्ध करून देतो, त्यांची काळजी घेतो. असं असताना सुद्धा याला काय बरं चिंता असावी? काही दिवस गेले. हा सेवक अगदी खंगून चालला होता. अचानक त्याला काहीतरी आठवलं आणि टाळी वाजवत त्यानं त्या सेवकाला पाचारण केलं. अरे सेवका, तुझ्या चिंतेचे मूळ मला सापडलं बरं का. तुला वेताळाचे 7 हंडे तर मिळाले नाहीत ना? यावर सेवक चपापला आणि म्हणाला, महाराज, तुम्हाला कसं माहीत झालं? यावर विक्रमादित्य म्हणाला, ते सगळं जाऊ दे, मला सगळं घडलेला वृत्तांत कथन कर. सेवक म्हणाला, काही दिवसापूर्वी वेताळानं मला 7 हंडे भेट दिले. यातील 6 हंडे पूर्ण सुवर्णानं भरलेले, तर 7वा हंडा हा अर्धा सुवर्णानं भरलेला होता. मग मी विचार केला की हा 7वा हंडा सुद्धा पूर्ण भरू आणि मगच याचा उपभोग घेऊ. हा भरण्यासाठी मी घर विकलं, जमीन विकली. आपल्याकडून काम संपल्यानंतर पुन्हा दुसरीकडे सेवकाचं काम केलं. पत्नीचे सुवर्णालंकार विकले, पण तो 7वा हंडा अजून काही भरला नाही. आता तो केव्हा भरेल याचीच काळजी वाटते मला. राजा हसला आणि म्हणाला, अरे, ही नित्य घडणारी बाब आहे. वेताळ नेहमीच 6.5 हंडे भरून देतो आणि 7व्याच्या मागे आपण आपलं आयुष्य गमावतो. आता घरी गेलास की 7व्या हंड्यात हात घालून मोहरा काढ आणि पुन्हा सुखी आयुष्य जग. दुसऱ्या दिवशी सेवक आल्यावर प्रसन्न मुद्रेनं महाराजांना म्हणाला, हात घालून मोहरा बाहेर काढताच ते हंडे अदृश्य झाले. महाराज, आता मला कसली काळजी नाही. राजा म्हणाला, बरं झालं, पीडा गेली तुझी. आता पुन्हा असा लोभ करू नको आणि काळजीही वाटू देऊ नकोस. श्रोते हो, ही एक रूपक कथा आहे, बोध देणारी. खरं तर आपल्या सगळ्यांच्याच बाबतीत घडणारी. आपल्याकडे खरं तर सगळं काही असतं नाही, पण हा आपल्या आयुष्यात असणारा 7वा हंडा आपल्याला फार त्रास देत असतो. इतकं आहे तर अजून थोडं हवं असं म्हणत म्हणत तो 7वा हंडा भरण्याचा प्रयत्न आपण सगळेच जण करत असतो आणि आहे त्यात समाधान मानण्याचं विसरूनच जातो. मग समाधान नाही त्यामुळे आनंद नाही, आणि आनंद नाही त्यामुळं त्याची जागा चिंता आणि काळजीनं घेतलेली. मग ही काळजी, ही चिंता आपलं आयुष्य व्यापून टाकते आणि मग हा चिंतेचा घोर घेऊन आपण आपले दिवस कसेबसे ढकलत असतो. श्रोते हो, तात्पर्य हेच, आपल्याकडे जे आहे त्यात समाधान मानूया. प्रगती झाली तर उत्तमच, पण कुठल्याही गोष्टीचा अतिहव्यास, अतिलोभ तो वाईटच. म्हणूनच आपल्याकडे आहे त्यात समाधान मानूया, आनंदी राहूया. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.
रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.